विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घरासमोर मोर्चाचा इशारा. मातृतीर्थ सिंदखेड येथे विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळावा उत्साहात संपन्न. विदर्भ राज्याच्या स्वतंत्र निर्मितीच्या मागणीला पुन्हा एकदा जोर देत विदर्भवादी नेत्यांनी मातृतीर्थ सिंदखेड येथे विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात विदर्भवादी नेते वामनराव चटप आणि शिवाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारवर टीका करत विदर्भाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी बोलताना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असे पूर्वी केलेले वक्तव्य त्यांना आठवण करून दिले. तसेच त्यांच्या लेकीच्या विवाहाच्या निमित्ताने राज्याला भेट म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय विदर्भ राज्याची निर्मिती लवकरात लवकर न झाल्यास नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा विदर्भवादी नेत्यांनी दिलाय. मेळाव्याला विदर्भातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुढील काळात जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. इंडिया न्यूज मराठी. मुख्यमंत्री महोदयांनी या विदर्भाचा विचार करावा अशी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो. आज आम्ही हा कार्यक्रमाची सुरुवात आहे. यानंतरचा कार्यक्रम मोटरसायकलची रॅली, हजारो मोटरसायकल या नागपूरला धडकणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर असतील, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतील किंवा आदरणीय गडकरी साहेबांच्या बंगल्यावर असतील, त्यांना जाऊन आम्ही जात विचारणार आहोत की तुम्ही 2-2 बस 3-3 बस ठराव घेतलेल्या वेळेला तुम्ही का करत नाही. हा जात विचारण्यासाठी आम्हाला इथे नागपूरला जायचंच आहे. आपल्या सर्वांना आपण सर्व येणार सर्वजण आपण मोटरसायकलच्या रॅलीत आजचा विदर्भ संकल्प या संदर्भात काय भूमिका राहणार तुमची? विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 27 पूर्वी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचा संकल्प सोडला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळेला पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे वाहण्यासाठी म्हणून हा विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या जो म्हणून पीक विम्याचा प्रश्न होता तोही यात घेतलाय, युवकांपुढील आव्हाने घेतली आणि विदर्भ राज्यांची गरज का हा विषय आहे. आणि यानंतर आम्ही 9 ऑगस्टला क्रांती दिनी नागपूरला असं आंदोलन करतो, एक लॉंग मार्च काढतो. तो साधारण दीक्षाभूमी ते संविधान चौक आणि संविधान चौकात सभा घेतो आणि तिथे जाऊन केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांना जाहीरपणे सांगतो की महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा, देता की जाता हे म्हणणार आणि शेवटी त्यांना विचारलं की मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, या तऱ्हेची पृष्ठा करणार आणि काही करून हे आंदोलन तीव्र करून वर्षभर जनजागरण करून शेवटच्या 6 महिन्यात रिझल्ट ओरिएंटेड प्लॅनिंग समितीने केलेला आहे. आणि डिसेंबर 2027च्या आधी आम्ही निर्णय केलाय, करू मरू जेलमध्ये सोडू, पण युवकांना आम्ही सांगू लागलो इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये होने वाला राज है तुम्हारा नेता तुम्ही. जय विदर्भ. आज आपण सर्वजण जमलोय ते वेगळ्या विदर्भाच्या लढ्यासाठी. ज्येष्ठ नेते आदरणीय चटप साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झालेला आहे. यासाठी यापूर्वी जामवंतराव धोटे असतील, इतरही विदर्भ नेते असतील, काँग्रेस असेल, भाजपा असेल, या 2 पक्षांनी आपल्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये हे विदर्भ राज्य व्हावं अशी मागणी वारंवार केलेली आहे. आजचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तर असं म्हटलं होतं की हे विदर्भ राज्य झालं नाही तर मी लग्न करणार नाही. आपल्या माध्यमातून मी त्यांना आव्हान करेन की आपलं लग्न झालं, आपल्याला सुंदर अशी मुलगी पण आहे, ती आमची ताई आता लग्नाची झाली आहे. तिच्या लग्नाच्या पूर्वी आपण जे आंदोलन म्हणजे आपण जे गिफ्ट लोकांना देतो ते आमच्या विदर्भवाद्यांना आपण द्या आणि हा वेगळा विदर्भ आपण या ठिकाणी करा. कारण आता केंद्रातही आपली सत्ता आहे, राज्यातही आपली सत्ता आहे. आणि गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की सत्ता जर आली तर 1.5 महिन्याच्या आत, 6 महिन्याच्या आत, 1 महिन्याच्या आत ते हे राज्य निर्माण करणार होते. त्यांचे महिने कुठे गेले? आपल्या माध्यमातून या मातृत्व मी त्यांना सांगू इच्छितो की साहेब, आपण दिलेलं आश्वासन या ठिकाणी पाळा, नाही तर आम्ही सर्वजण काही दिवसांमध्ये आताच 9 ऑगस्टला एक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सिंदखेड राजा तू